हे काय? चहा पूड आहे. चहा पुढे. चहा पुडे. बघूया चहा पुडे म्हणे. काय करताय मॅडम? बाळा मॅडम काय आहे हे? काय माहित नाही. अयो भोसा तार रांगतोय. तरी मालकाशी मी सांगत होतो काय? की असा सुका भुसा टाकू नका म्हणून. मग वाला भुसा टाकायचा, नाहीतर असा वाला कोळसा असतो तो बारीक करून टाकायचा. पण ऐकतच नाही ती मालक. हो हे बरं, आता ही मी सांगतोय तर म्हणून जरा तरी ऐकते ती. आधी वॉटर कलर टाकायचं माहिती आहे. वॉटर अरे कुठल्या लेवलची भेसळ करता तुम्ही? इतकी भेसळ करायला इतकं डोकं चालवता, इतकं डोकं जर का हॉटेल चालवायला वापरलं असतं तर कुठच्या कुठे गेला असत आतापर्यंत. ते काही नाही, तुम्हाला आता दंड दुप्पट द्यावा लागेल. 50,000 रुपये दंड भरा. मॅडम अहो हॉटेल चालू झाल्यापासून 50,000 म्हणजे किती असतात ते अजून बघितलं नाही. मॅडम नको नको मॅडम नको please. मालक तरी मी तुम्हाला सांगत होतो का नाही, पण तुम्ही ऐकतच नाही माझं. म्हणून माझं डोकं चालवलं आणि मिरची पावडरचा डबा घेऊन आलो नाही. नाहीतर मॅडम किती हुशार आहेत त्या. ती मिरची पावडर बघितलं त्यासनी कळालं असतं की त्याच्यात विटकरी चुरा टाकतोय आपण ती. अरे बाळा मग काय तर. विटेचा चुरा टाकता तुम्ही? हा मग नाही, पण जास्त नाही टाकत. 2 किलोच्या मागे अर्धा किलो. वा वा वा. नमस्कार 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 मंडळी नमस्कार. मी संदेश उपासाम आणि हे माझं हॉटेल लेका घे की अजून. हॉटेलमध्ये तुमचं स्वागत आहे. टिरिंग टिरिंग. कंसातले शब्द मीच बोललो. बेटा आमिर जरा फोनची बेल वाजव. हॅलो हॅलो. लेका घे की अजून मधून बोलतोय. हॅलो. अहो मी तुमच्याकडनं पार्सल मागवलं होतं. ते उघडून बघितलं त्यात फक्त कढीच आहे. कढीचं? थांबा लगेच हँडल पाठवतो. फालतू विनोद करू नका. रावस कढी मागवलेली. रावस कढी कुठे आहे? रावस कढी मागवलेलीच. हा. थांबा एक काम करा, तुमच्याकडे मोबाईल आहे आहे. मग सोनी लिव्ह ऍप ओपन करा. केलं आता महाराष्ट्राची हास्य जत्रा ओपन करा. केलं. समोर जजच्या सीटवर काय दिसते? अरे बाप मरतो काय मी. दिसला दिसला रावस दिसला. दिसला रावस दिसला. मला पण दिसला. तुमच्याकडे कढी आहे? आहे. समोर रावस. हा. घ्या रावस कढी. ठेवा पण. तर आमच्या हॉटेलमधलं सुग्रास जेवण तयार आहे. आता फक्त एका गिरायकाची बोनी झाली तर आमच्या हॉटेलच्या दरवाजात गिरायकांची लाईन लागेल. नुसती लाईन. गिरे 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 या 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 मॅडम या या. वेलकम वेलकम वेलकम. गरीबाच्या घरी पुरणपोळी. नाही नाही या ना या ना या ना. बसा बस. काय घेणार? अंडा पाव, भुर्जी पाव, ऑमलेट पाव काय घेणार तुम्ही? नाही नाही, मला खायला काही नकोय. मी तुमचं हॉटेल चेक करायला आले. कमाल झाली मॅडम. बायको नवऱ्याचं पाकिट मोबाईल चेक करते, तुम्ही डायरेक्ट हॉटेल चेक करायला आलात. वा वा कमाल आहे तुमची. एक्सक्यूज मी, तुमचा काहीतरी गैरसमज होतोय. काय काय काय? मी फूड इन्स्पेक्टर रसिका वेंगुर्लेकर. अरे देवा. या ना या ना या ना. बसा ना बसा ना मॅडम बसा ना. बसा 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 मॅडम बसा बसा बसा. काय करतो? नाही नाही मी इथे कधी बसत नाही ना. माझी सीट ही काउंटरवरची. इथेच बसतो मी. बोला ना मॅडम काय घेणार तुम्ही? मला पाणी चालेल? पाणी चालेल. बाळा हात स्वच्छ धुवून स्वच्छ माठातलं स्वच्छ ग्लासातलं पाणी आणि 3 ग्लास आणि त्याच्याबरोबर 2 गरमागरम जिलेब्या घेऊन ये. ऑर्डर द्यायची पद्धत आहे आमची. आला या आणि इकडे. बाळा मॅडमचं तोंड गोड कर. काय काय? असं नाही रे, जिलेबी देऊन तोंड गोड कर. जिलेबी मॅडम घ्या की. घ्या घ्या घ्या. कशी आहे कशी आहे मॅडम? गुड, नाईस. थँक्यू मॅडम थँक्यू. पाणी मिळेल? पाणी हे काय? पाणी घ्या की. हे काय? पाणी पाणी. तुमच्याकडे असं बोट बुडवून पाणी
पाणी दिलं जातं लोकांना? बाळा बेटा, अरे हात स्वच्छ धुवून आणायला सांगितलं होतं ना तुला. आम्ही बोट धुवूनच आली ती आता परत धुतली बघ हाय मालक मालक हाय? कोण हाय कोण हा? अरे त्या फूड इन्स्पेक्टर आहेत, अन्न भेसळ शोधणाऱ्या. आपलं हॉटेल चेक करायला आल्यात त्या. इन्स्पेक्टर काय झालं? काल रात्री झालेला प्रकार मॅडमनी कळाला नाही 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 काय 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 झालं काय काल रात्री? काय नाही हो, त्याच्याकडे काय बघता तुम्ही? एक मिनिट, तुम्ही गप्प बसा. तू बोल. अहो काय नाही, एक अशीच एक छोटीशी गंमत झाली होती. गंमत. तुम्ही ते एक आपले सेलिब्रिटी आहेत समीर चौगुले, त्यांना ओळखता का तुम्ही? हो, ओळखते ना. अरे वा. म्हणजे काय झालं, ते आमच्याकडे हॉटेलमध्ये आले होते, तर त्यांच्या डिश मध्ये मिळाला त्यांना केस. आता त्यांना केस बघायची सवय नाही आणि त्यांना त्यांच्या डिश मध्ये मिळाला केस. त्याच्यावर त्यांना आनंद झाला की राग आला, काही कळलंच नाही हो. एवढा आकांड तांडव केला त्यांनी, म्हणून सांगू तुम्हाला. हो, पण तशी काही तक्रार आली नाही माझ्याकडे. नाही नाही, म्हणजे त्यांनी भांडण वगैरे काही केलं नाही, म्हणजे करणार होते नेहमीसारखं, पण त्यांना मी 2 स्किटचे विषय दिले. गपचूप मान खाली घालून गेला बिचारा. नाही नाही मी त्याच्याबद्दल नाही म्हणत म. मी. काल रात्री खांडेकरांची पनीरची ऑर्डर आली होती ना, बाळ्या. त्याच्यात नाही का आपण थर्माकॉल मिसळलं, त्याच्याबद्दल म्हणतोय मी. तुम्ही पनीर म्हणून थर्माकोल वापरता? हा? काय म्हणतात हे? अहो त्याच्याकडे कुठे लक्ष देते, काही बोलतो. गप ना बाळ्या, गप बस ना. नाही नाही पनीर म्हणून थर्माकॉल. काय झालं माहिती का मॅडम? बोला, बोला. काल रात्री 200 माणसांची खांडेकरांची पनीरची ऑर्डर होती. बरं मग? पण आमच्याकडे 100 माणसाचंच होतं ना पनीर. आता म्हटलं काय करायचं, का बसवा तुम्ही जरा. मग आता म्हटलं काय करायचं, मग थर्माकॉलचं पीस असं मस्तपैकी मिक्स करून दिलं ते. नाही नाही म्हणजे उरलेल्या 100 लोकांना तुम्ही थर्माकोल दिला पनीर म्हणून? नाही 100 लोकच नाही, मध्ये आधी 2 पनीरच्या पीसच्या माग आपलं 1 थर्माकॉलचा पीस ऍडजस्ट करून दिलाय. बाळ्या. सगळ्याची कुठे दिसते. तुम्ही हे असं बघता? नाही, मी गमतीने त्याला बोललो होतो. त्याला गमतीने बोललो होतो की आपण पनीरच्या जागी थर्माकोल टाकूया. मी सगळं पनीर बनवलंय, भाजी सगळी मी बनवली मॅडम. काहीतरी उगाच खोटं बोलतोय. किती खोटं बोलाल तुम्ही. मी माझ्या हाताने टाकली ती, मला माहित नाही. माझ्या दाढीच्या ब्लेडनं असं कापून बारीक बारीक तुकडं करून टाकली ती स्वतःच्या हाताने. अशक्य माणसात तुम्ही. नाही. ही अशी भेसळ करता तुम्ही? सॉरी. तुम्हाला आत्ताच्या आता 10,000 रुपये फाईन भरावा लागेल, नाहीतर तुम्हाला जेल भोगावी लागेल. नाही मॅडम, जेल नको. मी तुम्हाला लगेच 10,000 रुपये देतो. बघितलंच का रे रताळ्या, तुझ्यामुळे मला 10,000चा दंड पडलाय. मॅडम तुम्हाला 10,000 आत्ता लगेच घेऊन देतो. अयो मालक, तरी बरं आपण आहे का नाही तो लाल करगोटा खिसून केसर म्हणून टाकलेला मॅडम जर कळाला असं तर केवढ्या पडला असतं ती. केसर म्हणून करगोटा किसून टाकला? तुम्ही काय म्हणताय हा? ही अशी भेसळ करता तुम्ही? आताच्या आता 25,000 रुपये दंड भरावा लागतोय तुम्हाला. मॅडम हे 10,000 रुपये घ्या. तुम्ही आमचं अख्खं हॉटेल चेक करा, वाटल्यास आमचं किचन चेक करा. किचन चेक करायचंच आहे आता. नको 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 किचन नको. का? किचन सोडून तुम्ही सगळं चेक करा, किचन नको. किचन करू देत रे बाबा. कशाला करू द्या. आपल्या बोक्यानं 4 उंदीर मारलेलं. ते मगाशी तुम्ही म्हटलं जिलेबी आणून पाणी आण, आता कुठं टाकून द्यायला निघालो तर म्हटलं तिथंच किचन वाट्यावर ठेवून आलो मी ती. बाळ्या तुमच्या हॉटेलमध्ये उंदीर आहेत? एवढं मोठं उंदीर असं. मॅडम मी सांगतो, तुम्ही काळजी करू नका, अजिबात काळजी करू नका. अहो हॉटेल म्हटलं तर उंदीर हे असणारच. कसे उंदीर ते असणारच, त्यात काय. पण आम्ही दर 5 दिवसांनी पेस्ट कंट्रोल करतो, वा, वा. त्याच्यामुळे तुम्ही काळजी करण्याचं काही कारण नाही. काळजी करण्याचं कारण नाही. हा. तुमच्या हॉटेलमध्ये उंदीर आहेत म्हणजे ते पाली, झुरळ, किडे, मुंग्या हे सगळं असं? आहे सगळं आहे ती, पण चावत नाही ती. असं चावत नाही ती अजिबात. लोकांना फूड पॉइझनिंग होईल, भीती नाही वाटत तुम्हाला? अशी एकही केस आतापर्यंत आमच्या हॉटेलमधून पडलेली नाहीये बाहेर. हो, त्याच्यामुळे काही काळजी करू नका मॅडम. काय खोटं बोलताय मालक. काय? परवा एक केस आली होती. अरे बाळा. पण मॅडम तो माणूस आहे का नाही, लय खोटं बोलत होता. काय बोलत होता तो? काय झालं माहितीये का, त्या माणसाचं म्हणणं असं होतं की तुमच्या हॉटेलमधलं मसाले दूध पिल्यामुळे त्याला डिसेंट्री लागली. म्हणलं शक्यच नाही, तसं होणारच नाही. का शक्य नाही? हो, का म्हणजे आमच्या बोक्याला कुठं काय झालंय? आमचा बोका दिवसभर ठणठणीत होता, अगदी म्याव म्याव करून चालू होतं त्याचं. एक मिनिट बाया, इथे बोक्याचा काय संबंध? बोक्याचा नाही तर कुणाचा संबंध असणार. आम्ही ते गिरायकाला द्यायला मसाले दुधाचा ग्लास भरला, हा? असं चमचा गेला इकडे वाकलो, तेवढ्या त्या बोक्यानं घातलं दुधात ताण. फुल ग्लासची ऑर्डर होती, एका तारखेत हाफ ग्लास करून टाकली बोक्यानं. नॉनसेन्स
मिस्टर उपश्याम, तुमच्या हॉटेलमध्ये हा तुमचा बोका ग्लासात तोंड घालून दूध पितो. इतकी अस्वच्छता, इतका घाणेरडापणा. तुमचं ना लायसन्सच कॅन्सल केलं पाहिजे. तुमचं हॉटेलच बंद करून टाकलं पाहिजे. मॅडम उगाच कशाला आपलं रक्त उकळवत आहे? त्यापेक्षा आमचा उकळलेला चहा प्या, मस्त फ्रेश वाटेल. काही चहा वगैरे नकोय मला. चहाचं सामान घेऊन ये, जा लवकर. नको मॅडम, नको. सॉरी मॅडम. आता जाणारच का सामान आणायला, का उभा राहणारच इथे त्याच्या थोवाडाकडे बघत? हो मॅडम हे बघा, आता 1 वर्ष झालं हो माझं हॉटेल ओपन करून, अजून काही धंदाच होत नाही हो मॅडम. जरा माझ्यावर दया करा मॅडम, दया करा. अशा बोक्यासारखं आमच्या बघू नका हो मॅडम. माझ्या घ्या सगळं घ्या घ्या. काय काय बघू? हे ती अस्वच्छ डबेत हे बापटू नका. साखर. हे काय? चहा पूड आहे. चहा पुढे. चहा पुडे. बघूया चहा पुडे म्हणे. काय करताय मॅडम? बाळा मॅडम, काय आहे हे? काय माहित नाही. अयो भोसा तर रांगतोय. तरी मालकाशी मी सांगत होतो काय? त्याचा सुका भुसा टाकू नका म्हणून. मग वाला भुसा टाकायचा, नाहीतर असा वाला कोळसा असतो तो बारीक करून टाकायचा. पण ऐकतच नाही ती मालक हो. हे बरं, आता ही मी सांगतोय तर म्हणून जरा तरी ऐकते ती. आधी वॉटर कलर टाकायचं माहिती आहे? वॉटर अरे कुठल्या लेवलची भेसळ करता तुम्ही? इतकी भेसळ करायला इतकं डोकं चालवता, इतकं डोकं जर का हॉटेल चालवायला वापरलं असतं तर कुठच्या कुठे गेला असत आतापर्यंत. ते काही नाही, तुम्हाला आता दंड दुप्पट द्यावा लागेल. 50,000 रुपये दंड भरा. मॅडम अहो, हॉटेल चालू झाल्यापासून 50,000 म्हणजे किती असतात ते अजून बघितलं नाही हो मॅडम. नको मॅडम, नको please. मालक तरी मी तुम्हाला सांगत होतो का नाही, पण तुम्ही ऐकतच नाही माझं. म्हणून माझं डोकं चालवलं आणि मिरची पावडरचा डबा घेऊन आलो नाही. नाहीतर मॅडम किती हुशार आहेत त्या. ती मिरची पावडर बघितलं त्यासनी कळायला असतं की त्याच्यात विटकरी चुरा टाकतोय आपण ती. अरे मग काय तर विटेचा चुरा टाकता तुम्ही? हा मग नाही, पण जास्त नाही टाकत. 2 किलोच्या मागे अर्धा किलो. काय ताप होत नाही, ती तरंगत नाही. ती रस्त्याच्या खाली जाऊन बसतोय निवांत आपलं. काय टेन्शन नसतंय त्याचं. बस आता पुरे झालं, अशक्य झालं. नाही, तुम्ही दंडाचे वगैरे लायकीचे नाही आहात. तुम्हाला शिक्षाच झाली पाहिजे. तुम्हाला जेलमध्येच टाकते मी. आता तुम्ही दोघांना ना 2 महिने नाही जेलमध्ये टाकलं ना तर बघा. चला लवकर. मॅडम हे बघा, तुम्ही म्हणताय त्याप्रमाणे सगळंच आमचं काही सामान खराब नाही हो. आता मगाशी तुम्ही गरमागरम जिलेबी खाल्लीत ना, कशी होती? बरी होती. आवडली का नाही तुला जिलेबी? आवडली ना? आमच्या सुरशाच्या बनियनला चवच तशी आहे. सुरशाच्या बनियनला असं भोग पाडतो, त्याच्या जिलेबीचं पीठ टाकतो ना आणि अशी जिलेबी कडे त्याच्यामध्ये चवीला लागणारच ती. अरे तुमच्या दोघांवर केस करणार आहे मी. तुमचं हे हॉटेल ना बंद करून टाकणार. तुमचं लायसन्सच कॅन्सल करणार. मी ती जिलेबी मॅडम. तुम्हाला नाही कोर्टात खेचलं ना तर नाव मॅडम